सेवा सातत्य 100% लाभ, त्यासोबतच 7वा वेतन आयोग, ह्या तर प्रमुख मागण्या आहेतच। महिला भगिनींवरचे अत्याचार अन्याय थांबणे, त्यासोबत आज एक प्रमुख मागणी करण्यात आली। हे हिंदू राष्ट्रासाठी फार महत्वाची गर्वाची गोष्ट आहे। या हिंदू राष्ट्र भारतामध्ये यावेळेस या वर्षामध्ये 2024 या वर्षामध्ये प्रभू श्री रामचंद्राची अयोध्या खूप छान पैकी आमच्या सारख्या आस्तिक लोकांसाठी खूप छान पैकी उभी होत आहे। आणि म्हणून आम्ही आज एसटी महामंडळातील एमडींना आणि सन्माननीय सरकारला म्हणत आहोत, आमच्या लाल परीवर आम्हाला हवं प्रभू रामचंद्रांचं चित्र। आमच्या लाल परीवर आम्हाला हवं प्रभू रामचंद्रांचं चित्र। आमच्या लाल परीवर आम्हाला हवं प्रभू श्री रामचंद्रांचं चित्र। कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम। या एसटी महामंडळाच्या प्रत्येक बसवर अयोध्येचं चित्र आणि प्रभू श्री रामचंद्राचं चित्र असावं ही भावना सुद्धा व्यक्त केलेली आहे। आणि शिस्त आवेदन पद्धत जुलमी आहे, त्यासोबत तिकीट जे आहे जास्त आहे कमी आहे म्हणून आमच्या वाहकांना नाहक त्रास दिला जातो, त्या बाबी आहेत। ज्या बाजार बुणग्या संघटना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांची जी संघटना होती वैचारिक दिवाळखोरी असलेली, ती संघटनेला विशेष महत्व देण्यात येऊ नये। 68,000 कष्टकऱ्यांचा हा संघ आहे। या सगळ्या गोष्टी VCMD साहेबांनी ऐकून घेतल्या। आम्ही गणपती आरती केलेली आहे गणपतीची, त्यासोबतच राष्ट्रगीत सुद्धा गायलेलं आहे, त्यासोबतच गोड गोड आम्ही गुळ सुद्धा सगळ्यांना दिलेला आहे। त्यामुळं आजची बैठक ही मी म्हणेल कष्टकऱ्यांच्या हिताच्या चर्चेची बैठक होती, देश हिताच्या चिंतनाची बैठक होती असं मी म्हणेन। बँकेसंदर्भातला जो अफवा होती किंवा सोबत किती संचालक आहेत आणि एकूण किती संचालक आहेत? हे बघा, ते उद्धव आणि ते रोहित, ते काय कार्ट ते पवार कुटुंबातलं रोहित्या, काय नाव आहे त्याचं? अहो काय मी जरा की नाही गुराखी भाषेत बोलतो, ते रोहित्या पवार। हा कोण? हा ते त्यांनी नाहक बँकेला म्हणे सर्वोच्च न्यायालयात मोठा आहे काय रोहित पवार, आयुक्तांना सहकार आयुक्तांना चुकीची माहिती दिली, आम्ही लक्षात आणून दिलं। आमच्या बँकेचे सगळे संचालक जनसंघाचे आहेत, कोणी आमच्या याच्यावर चुकीच्या पद्धतीने पैसे देऊन व्यसनाधीनता करून माझ्या संचालकांना फोडू शकत नाही। ती संस्कृती असेल सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान करणारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिल्लावळांची ही संस्कृती आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही संस्कृती आहे, भगवान गौतम बुद्धाच्या संघाची, हे सुद्धा आम्ही दाखवून दिलेलं आहे। त्याच्यामुळं एकंदरीत तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे आहे की जी काही आज आमची चर्चा झालेली आहे ती चर्चा फलदायी आहे। सगळे संचालक आज आमच्या सोबत आहेत, डंके की चोट पे आमच्या सोबत आहे। आज आम्ही जी भेट घेतलेली आहे, आमच्या बँकेची विनाकारण जे आहे ती बदनामी करण्यात आलेली आहे। बँकेला कोणत्याही प्रकारचा धोका नाही। CD रेशो सहकार खात्याप्रमाणे जो आहे तो समाधानकारक आहे आणि या बँकेची बदनामी करून त्यांनी ठेवलेला काळा पैसा त्यांनी विड्रॉ करून घेतला। 40 वर्षाची जी सत्ता आहे शरद पवारची ती हुलथून लावली, त्यामुळे त्यांनी संप करून घडवून आणला। तरी माझे वाघासारखे जे शेर माझे संचालक आहेत कुठेही घाबरलेले नाही, कुठेही बँक पडू दिलेली नाही, बंद पडू दिलेली नाही आणि बँकेमध्ये ठेवी वाढवून नक्कीच बँकेला 8.5% जे आहे आता ते व्याजदर ठेवलेला आहे, त्याच्यामुळे बँकेला कुठेही धोका निर्माण झालेला नाही। बँक ही सुजलाम सुफलाम कष्टकऱ्यांची बँक आहे, कष्टकऱ्यांची नाडी आहे आर्थिक विकासाची आणि ही बँक सगळ्यांना घेऊन कष्टकऱ्यांचं भलं करणार। या प्रसंगी मला हे आपल्याला आश्वासन द्यायचं आहे सदावर्ते पॅनल प्रमुख म्हणून आणि ST कष्टकरी जनसंघाचे अध्यक्ष नामते।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.